मंडळी, तुमच्या घरात जर 5 वर्षाची मुलं असतील ना, अगदी मुलगा असो वा मुलगी असो, पण त्यांना यंदा बोरनान नक्की करा. बोरनान म्हणजे नक्की काय, ते कसं करायचं, कधी करावं, कोणी करावं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओत थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. साधारणतः मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरातल्या लहान मुलांसाठी बोरनान केलं जातं. मग आता मकर संक्रांत यंदा 14 जानेवारीला आणि रथसप्तमी आहे 25 जानेवारीला. म्हणजेच 14 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांचे बोरनान घालू शकता. त्यासाठी मुलांचं वय साधारणतः 5 वर्षापर्यंत असावं. आता अर्थात अनेक ठिकाणी बाळ 1 वर्षाचं जरी नसेल तरीही त्यांचं बोरनान केलं जातं. पण जर आपण 1 वर्षाखालील बाळाचं बोरनान केलं तर त्या मुलाची चिडचिड होते, ते खूप रडतात, त्यांना नजरही लागण्याची शक्यता असते आणि तो कार्यक्रम एन्जॉय करताही येत नाही त्यांना. पण कमी माणसांमध्येही तुम्ही त्यांचं बोरनान करू शकता. आता बोरनान हा एक प्रकारचा शिशु संस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर या जगाशी किंवा या ऋतुमानाशी बाळाला जुळवून घेता यावं म्हणून केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्कारांबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या, लहान मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. अगदी तान्ह्या बाळाला या गोष्टी अनुभवणं अशक्य असल्यामुळे 1 ते 5 वर्षापर्यंतच्या बाळाचं बोरनान केलं जातं. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत तुमच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत मुलं आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी जोडले जातात. आता बोरनान घालताना बाळाला लागणार नाही अशा पद्धतीने वजनाने हलक्या पण आकर्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यदायी गोष्टींनीच बोरनान घालायला पाहिजे बरं का. मग त्यात चुरमुरे असतील, हलव्याचे दाणे असतील किंवा छोटी बोरे किंवा चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांचा समावेश असतो. आता हल्लीच्या काळात काय झालंय, रंगबिरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट हे बोरनानाच्या खाऊमध्ये असतं आणि त्यांचं प्रमाणही खूप जास्त ठेवलं जातं. त्याऐवजी जो निसर्गाचा जो हा मेवा आहे, जसं की चिंचा, बोरे, भुईमुगाच्या शेंगा, त्यांचा समावेश जास्त असावा. हल्ली काय झालंय, गोळ्या, चॉकलेट, बिस्किट यांची संख्या जास्त वाढली आहे आणि बोरं, चिंचा, गाजर इत्यादी जो रानमेवा आहे तो अगदी थोडाच असतो. पण आपल्याला मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे चॉकलेट्स, गोळ्या हा जो भाग आहे तो कमी ठेवावा. आता तुमच्या 2 प्रश्नांची उत्तर तर तुम्हाला मिळाली. एक म्हणजे काय, बोरनान कधी करावे, त्यानंतर बोरनान कुणाचं करावं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. आता वळूया मुख्य विषयाकडे की बोरनान कसं करायचं. बोरनान घालण्यासाठी बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा काळ्या रंगाचे शर्ट, मुलगी असेल तर काळ्या रंगाचा फ्रॉक घालावा. इतर कार्यक्रमात आपण काळ्या रंगाचे कपडे घालत नाही, पण मकर संक्रांतीचं वैशिष्ट्य असतं की या दिवशी काळ्या रंगाला फार महत्त्व आहे. काळा रंग उष्णता शोषून घेतो, हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो आणि म्हणूनच संक्रांतीच्या दिवसामध्ये काळ्या रंगांना अधिक महत्त्व आहे. तर बोरनान घालताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावे. त्यानंतर हलव्याचे दागिने, अगदी हलव्याची बासुरी, मुकुट, हार, मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे अनेक दागिने हल्ली बाजारात लवकर मिळून जातात. ते आणून ते तुम्हाला मुलांना घालायचे आहेत. मुलांना छान सजवावं. त्यानंतर सगळ्यात आधी मुलांचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर जो खाऊ आपण जमवलाय, जो खाऊ आपण एकत्र केलाय, तो सगळा खाऊ मुलांच्या डोक्यावर अगदी हलक्या हाताने, मुलांना लागणार नाही अशा पद्धतीने टाकावा आणि बाकी सगळ्या जमलेल्या बाळगोपाळांनी तो खाऊ गोळा करावा. असा हा बोरनानाचा कार्यक्रम असतो. या सोहळ्यासाठी ज्या माता भगिनी आपापल्या बाळाला घेऊन आलेल्या असतात ना, त्यांना हळदी कुंकू लावावे, त्यांचं औक्षण करावं, त्यांना तिळगुळ द्यावे आणि अशा पद्धतीने हे बोरनान साजरं करावं. आता तुमच्या लक्षात आलं असेल बोरनान करायचं म्हणजे नक्की काय करायचं ते. आता याच्यात फार काही किचकट असे नियम नाही आहेत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका अजिबात सुद्धा. बोरनान अगदी कुणीही आपापल्या बाळासाठी करू शकतात, कारण मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा एक प्रकारचा शिशु संस्कार आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर बाळावर वेगवेगळे संस्कार केले जातात, तसंच हाही एक महत्त्वाचा संस्कार आहे.